ह्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये भरपूर त्या गेल्या 25 वर्षापासून भरपूर आता जो विकास दिसतोय ह्यो भरपूर प्रमाणात. 40 वर्षानंतर आता सध्या इतकी मस्त सोय झाली नाही लाईटीची, पाण्याची, ड्रेनेजची आणि आम्हाला ह्या विभागात पाणी येत नव्हतं. पण जाधवांना आम्ही एक विनंती केली आणि त्यांनी आमची पाण्याची सोय करून दिली. त्यांनी हे लय मोठं काम केलं. इथे रस्ते वगैरे सगळे व्यवस्थित झालेले, हां, पाण्याच्या प्रॉब्लेम्स होत्या त्या सगळ्या सॉल्व्ह केलेल्या आहेत. हां. प्रभाग क्रमांक 15 चांगलाच चर्चेत आलेला आहे. विकास कामं देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे. नेमकं काय वाटतं आता तुम्हाला हवा सध्या कुणाची चालू आहे इकडे? 100% ताई येणार. सुवर्णात. 100% ताईच येणार. दादा, डिजिटल नगरमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. बरं, आता आपण या प्रभाग क्रमांक 15 मध्ये किती वर्षापासून राहता? गेले 25 वर्ष झाले मी या प्रभाग क्रमांक 15 मध्ये राहतो. बरं, आणि आपण या या परिसरातच भाजीचा व्यवसाय करता का? हो, सीट कॉर्नर चौकातच करतो. बरं. काय सांगाल या प्रभागात काही विकास झालाय का? ह्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये भरपूर त्या गेल्या 25 वर्षापासून भरपूर आता जो विकास दिसतोय ह्यो भरपूर प्रमाणात आहे. नेमका कुणी केला बरं हा विकास? आता याच्यात आमचे नगरसेवक शिवसेनेचे सुवर्ण जाधव आहेत, हं, अनिल शेठ शिंदे आहेत, हं, हं. प्रशांत गायकवाड आहेत, दीपक खैरे आहेत. ज्यांनी जेवढं काही प्रयत्न केला त्या प्रयत्नातून ज्या एरियाचं जेवढं हे व्हायचं ना आपण डेव्हलपमेंट झाली म्हणजे. डेव्हलपिंग झालेली भरपूर प्रमाणात. बरं बरं, आता तुमच्या जर काही समस्या असेल तर तुम्ही त्या समस्यांसाठी कधी आता जसं तुम्ही सुवर्णा जाधव ताईंचं नाव सांगितलं, त्यांना फोन वगैरे करता का? करतो ना खूप वेळा दत्ता भाऊंना करतो. मग ते दत्ता भाऊंना जर फोन केला तर नेमकं ते तुमच्या समस्यांचं निवारण करता का? करतात ना खरंच. म्हणजे फोन केल्यानंतर एक अर्धा तासात 1 तासात त्यांचं म्हणजे जरी टाइम नसेल तर अर्धा 1 तासात त्यांचा रिप्लाय फोन येऊन ते त्या प्रश्नाचं निवेदन करतात ते. बरं, ते प्रभागात कधी फिरतात का? हो फिरतात ना. गाठी भेटी नागरिकांच्या कधी? होतात भरपूर प्रमाणात. बरं, मग आता काय कौल आहे, काय वाटतं आता आपल्याला 15 तारखेला मतदान करायचंय, काय कौल असणार आहे आणि तुमचा पाठिंबा कोणाला असणार आहे? आमचे शिवसेनेचे जेवढे चारही उमेदवार आहेत त्यांना खूप खूप पाठिंबा आहे. म्हणजे तुमचं काय वाटतं तुम्हाला नेमकं मग काय सीट बसणार येणार का? शुअरली आमचे चारही सीट आहेत. ताई, डिजिटल अहिल्यानगरमध्ये आपलं स्वागत. नमस्ते. मला सांगा तुम्ही प्रभाग क्रमांक 15 मध्ये किती वर्षापासून राहता? मी 15 विभागामध्ये मी 40 वर्ष झाले मला बरं. इथे राहून. आणि हे तर सध्या आहे ना, आम्ही लहानाची मोठी खूप झालेले आहे आणि इथे ना आम्हाला या विभागामध्ये आहे ना खूप करमणूक आहे. हे बरं, विभाग मला कसे बरं मला मला सांगा आता 40 हां, वर्ष झाली इथे राहताय तुम्ही. हां. नेमकं 40 वर्षापूर्वीच तुमचा हा प्रभाग आणि आत्ताचा प्रभाग याच्यात काय बदल झालाय? बराचसा फरक पडलेला आहे हे विभागामध्ये. कारण पहिले 40 वर्षामध्ये ही एरिया आहे ना एवढा गजबजा नव्हता. आत्ताशी व्यवस्थित आहे. बंगले झालेत, घरं झालेत. पहिले ना काही जंगल होतं आणि डेव्हलपमेंट नव्हते. असे घरं शेजारी रस्ते व्यवस्थित नव्हते. लाईटीची व्यवस्था नव्हती, पाण्याची सोय नव्हती, ड्रेनेजची सोय नव्हती आणि नाही का 40 वर्षानंतर आता सध्या इतकी मस्त सोय झाली नाही लाईटीची, पाण्याची, ड्रेनेजची आणि आम्हाला ह्या विभागात पाणी येत नव्हतं. पण जाधवांना आम्ही एक विनंती केली आणि त्यांनी आमची पाण्याची सोय करून दिली. त्यांनी हे लय मोठं काम केलं. बरं, आता तुम्ही सध्या तुमच्या या प्रभाग क्रमांक 15 मध्ये कुणाची हवा आहे बरं? ह्या 15 विभागामध्ये सर्वात मोठी विभाग म्हणजे सुवर्णा जाधवांची. कारण त्या ह्या एरियामध्ये फेमस झालेले आहेत. कारण त्या आम्ही फोन केला ना, ते प्रत्येक क्षणी हजर व्हायच्या आणि नाही जरी केले तरी ते आमच्या घरोघरी येऊन आम्हाला विचारतात, "तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का?" म्हणजे त्यांचा संपर्क तुमच्याशी नेहमी होत नेहमी असतो. आहे आणि त्या आमच्या घरातल्या प्रमाणे आहेत आणि जसे मैत्रिणी कशा बरं, असतात त्यांचा तशा. स्वभाव कसा आहे बरं? स्वभाव कसा आहे? त्यांचा स्वभाव आम्ही एका वर्गात होतो. बरं, तुमची मैत्रीणच आहे म्हणजे. हो. हां, हां. आणि आमच्या बरं, बरं, 1 मिनिट आता थांबा. मैत्रिणीप्रमाणे मैत्रीण म्हणून तुम्ही हे सगळे गोडवे गाताय का? नाही, नाही. हां, तसे मैत्रीण म्हणूनच नाही. हां. म्हणजे आमच्या त्या कोणतरी नातेवाईक आहेत आणि मैत्रीण आहेत आणि ह्या ह्या विभागाच्या नाही का एरियाच्या कुणीतरी त्या लागत आहेत. हं. म्हणून आम्ही त्यांना
त्यांच्या पाठिंबी उभी आहोत. बर बर आणि त्या काही आम्हाला प्रत्येक वेळेस सहकार्य करतात. हा, हा. त्यांचे खूप आभार मानायला पाहिजे. ताई, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत आहे. आपण प्रभाग क्रमांक 15 मध्ये किती दिवस झाले किंवा किती वर्ष झाले राहत आहे? आम्ही इथे 25 वर्ष झाले राहतोय. हम्म. पण एक 10-15 वर्षापासून इथला विकास चांगला आहे. रस्ते वगैरे झालेत. हा. ताई 10 वर्ष झाले नगरसेवक आहेत. हा. ताईंची आता 3री टर्म आहे. बर, सुवर्णाताई जाधवांची. ओके. हा. बरोबर, रस्ते, लाईट, पाणी ह्या काही समस्या नाही, आहेत का? काहीच नाहीये. कधीतरी पाणी जरी नाही आलं तरी ताईंना फोन केला की सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होऊन जातात आमच्या. कचरा गाड्या वगैरे सगळं याचं व्यवस्थित येतं. कचरा गाडी आहे, हा. झाडूवाले येतात, हम्म. लाईट वगैरे रस्त्यांच्या व्यवस्थित आहेत. म्हणजे आम्हाला अडचण अशी काहीच नाही. बरं, त्यांचा आणि तुमचा कधी संपर्क होतो का? त्या कधी इकडे येतात का? हो, हम्म. कार्यक्रम असतात त्यावेळेस ताईंना एक फोन केला, काही अडचण आली तरी ताई स्वतः येतात. हम्म. तसेच जाधव साहेब येतात. हम्म. येतात. बरं, आता समस्या जर काही असल्या तर मग फोन करता तुम्ही त्यांना, मग ते काय काय म्हणतात की होतं लगेच सॉल्व्ह? लगेच हम्म. एक फोन केला तरी ताई जरी अवेलेबल नसलं तरी ताईंची माणसं येतात. हम्म. एक सकाळी फोन केला तरी एक अर्धा तासात 1 तासात आमचा प्रश्न सुटून जातो. हे बाकडे वगैरे पण त्यांनीच ठेवले हो, का? आता आम्ही बघतोय रस्ते वगैरे खरंच खूप छान झालेले छान आहेत. झाले सगळे. मुलांना खेळायला वगैरे आहेत. इथं लाईट नव्हती, लाईटचा विषय सॉल्व्ह झाला. ते स्वतः ताईंनीच केलेलं आहे, सुवर्ण ताईंनीच. हम्म. रस्त्यांचं त्याचे सगळे कामं ताईंचेच आहेत. बरं, आता सध्या प्रभाग क्रमांक 15 चांगल्याच चर्चेत आलेला आहे. विकास कामं देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे. नेमकं काय वाटतं आता तुम्हाला, हवा सध्या कुणाची चालू आहे इकडे? 100% ताई येणार. सुवर्णाताई. ओके, 100% ताईच येणार. तुम्हाला इतका विश्वास का बरं? आमचे संबंध खूप जुने आहेत मॅडम. हा. खूप जुने आहेत. म्हणजे 25-30 वर्षापासून आमचे संबंध आहेत. हा. आणि प्रत्येक घराघरासोबत त्यांचं नातं एक वेगळं आहे. हम्म. ते प्रत्येकाच्या सुखात दुःखात सगळ्या ह्याच्यात ताई आलेल्या आहेत. बरं, त्यांचा दत्ताभाऊंचा असेल किंवा त्यांचा असेल, स्वभाव कसा आहे बरं सगळा असं मिळून मिसळून मिळून राहण्याचा? मिसळून सगळा स्वभाव. हा, हा. हळदी कुंकवासारखे कार्यक्रम वगैरे होतात तर तुमच्याकडे होतात तर तुम्ही त्यांना बोलवतात का? त्या येतात का? हो, ताई येतात. ताईंचं ज्यावेळेस असतं त्यावेळेस सगळी महिला मंडळ इथून जातं. हम्म. बक्षिसं वगैरे, होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम ताई ठेवतात. हम्म. सगळं ताईंचं धार्मिक कामच नाही, सामाजिक कामच नाही, पण धार्मिक कार्यात सुद्धा ताई अग्रेसर आहेत. त्यांचं शैक्षणिक असू द्या, धार्मिक असू द्या, ताई धार्मिक कार्यामध्ये हनुमान चालिसा घेतात. गणेश उत्सव असतात ताईंचे. परत नवरात्रीमध्ये कार्यक्रम असतात ताईंचे. असे बरेचसे कार्यक्रम ताई धार्मिक सुद्धा घेतात. आणि शैक्षणिक झालं तर 10वी-12वीचे जे निकाल येतात मुलांचे, त्यामध्ये पण बक्षीस वितरणाचा समारंभ असतो, ते सुद्धा ताई करतात. म्हणजे विद्यार्थ्यांना अजून स्फूर्ती देखील हो, मिळते त्यामुळे. स्फूर्ती वगैरे सगळं म्हणजे एकदम व्यवस्थित ताईंचं प्रत्येक ह्याच्यामध्ये ताई अग्रेसर आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर विकासाच्या कामाबरोबर शैक्षणिक हो, असेल, हो. धार्मिक असेल, प्रत्येक क्षेत्रात त्या अग्रेसर आहेत. अग्रेसर आहेत ताई. ताई, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत. आपण प्रभाग क्रमांक 15 मध्ये राहता. मला नेमकं सांगा, किती वर्ष झाली आपल्याला इकडे राहायला? मला इथं 17 वर्ष झाले. बरं. आता या 17 वर्षामध्ये नेमका प्रभागात काय बदल झालाय? इथे रस्ते वगैरे सगळे व्यवस्थित झालेले, पाण्याच्या प्रॉब्लेम्स होत्या त्या सगळ्या सॉल्व्ह केलेल्या आहेत. बरं, म्हणजे डेव्हलप बरंच झालंय. बरेच झालेले. बरं, आता या प्रभागातील नगरसेवक कधी इकडे येतात का? तुम्हाला भेटतात का? येतात ना. तुमच्या काही समस्या असेल तर मग तुम्ही त्यांना सांगितल्यावर त्या सुटतात का? हा, सांगितलं तर मग ते येऊन आपल्याशी कॉन्टॅक्ट करून सोडतात आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते. बरं, तुम्ही या प्रभागातले एक महिला नगरसेविका आहे सुवर्णाताई जाधव, त्यांना ओळखता का? हो, ओळखते ना. त्यांचा संपर्क आहे का महिलांशी? आहे ना, येतात जातात वगैरे. कार्यक्रम असले की त्यांना बोलवलं तरी ते येऊन भेट देतात आपली. बरं, त्या काही कार्यक्रम वगैरे घेतात का महिलांसाठी? महिलांसाठी घेतात ना, आपले होम मिनिस्टर वगैरे. नवरात्रीमध्ये काय प्रॉब्लेम हे असले कार्यक्रम असले की ते attend हळदी करतात. कुंकवासारखा वगैरे. हा, तिळगुळ, संक्रांतीचे कार्यक्रम वगैरे सगळे घेतात. बरं, कसा स्वभाव आहे? महिलांमध्ये मिसळतात का त्या? मिसळतात. स्वभाव चांगला आहे त्यांचा, व्यवस्थित बोलतात. असं हा. कधी जे कोणाला असं वाईट वाटेल असं कधी उद्धटपणे नाही, असं व्यवस्थित बोलणं आहे बरं, त्यांचं. आता त्यांचा इकडे प्रचार सुरू आहे का? सुरू आहे ना, सगळेजण येतात त्यांचे. काय वाटतं बरं, आता प्रभाग 15 मध्ये काय कुणाची हवा आहे, काय चर्चा? ती नाही सांगू शकत मी. बरं, तुमचं काही असं म्हणजे काम असेल, ड्रेनेजचं असेल, पाण्याचं असेल, तर तुम्ही स्वतः पण कधी फोन केलाय का? हो, केलेलं आहे ना. आता मध्यंतर पावसाच्या पाण्याचे जर प्रॉब्लेम्स होते त्यावेळेस फोन करून बोलवलं तर त्यांनी येऊन
ते प्रॉब्लेम सॉल्व्ह आपण प्रभाग क्रमांक 15चा आढावा घेतला आणि येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, त्यांचा कौल जाणून घेतला की नेमका त्यांचा कौल कोणत्या बाजूने आहे आणि या प्रभागात काय विकास कामं झाली आहेत की नाही. मात्र प्रत्येक नागरिकांचं हेच म्हणणं आहे की या प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्यात आलेली आहे. मग त्यात रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, घंटागाड्या असतील आणि विशेष म्हणजे नागरिकांच्या जर काही तक्रारी असतील तर त्या डायरेक्ट सुवर्णाताई जाधव यांना कॉल करतात आणि आपल्या समस्या त्यांच्यापुढे मांडतात. सुवर्णाताई जाधव देखील तात्काळ त्यांच्या समस्यांचे निराकरण करतात. अनेक महिलांनी हे देखील सांगितलं की स्वतःहून कॉल देखील करतात आणि काही समस्या असेल तर त्या जाणून देखील घेतात. यावरूनच एकंदरीत असं पाहायला मिळते की प्रभाग क्रमांक 15 मध्ये सध्या तरी सुवर्णाताई जाधव यांचीच हवा आणि चर्चा पाहायला मिळते.